नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर अखेर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025 ची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करायला सुरुवात केली असेल. रजिस्ट्रेशन करताना सगळ्यात महत्त्वाचे 2 टप्पे असतात. एक म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरणे आणि दुसरा म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करणे, ज्याला आपण स्क्रुटिनी म्हणतो. ही स्क्रुटिनी 2 प्रकारे होते. एक आहे ई स्क्रुटिनी, जी पूर्णपणे ऑनलाईन होते, आणि दुसरी आहे फिजिकल स्क्रुटिनी, जिथे तुम्हाला स्वतः सेंटरवर जावं लागतं. ई स्क्रुटिनीमध्ये फारसं टेन्शन नसतं, सगळं ऑनलाईनच होऊन जातं. पण फिजिकल स्क्रुटिनीसाठी जेव्हा तुम्ही बाहेर पडता, तेव्हा खरा खेळ सुरू होतो. आणि आजचा आपला व्हिडिओ याच खऱ्या खेळाबद्दल आहे. आज आपण ॲडमिशन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे स्कॅम्स, अर्थात फसवणूक. दरवर्षी हजारो विद्यार्थी आणि पालक याला बळी पडतात आणि त्यांची कष्टाची कमाई आणि मुलांचं भविष्य दोन्ही धोक्यात येतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. चला तर मग पाहूया हे स्कॅमर्स तुम्हाला जाळ्यात कसं उडतात आणि त्यापासून वाचायचं तसं. स्कॅम नंबर 1, व्हेरिफिकेशनसाठी पैशांची मागणी. हा सगळ्यात कॉमन स्कॅम आहे. तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन मोठ्या आशेने स्क्रुटिनी सेंटरवर जाता आणि तिथला अधिकारी किंवा कर्मचारी तुमच्याकडून व्हेरिफिकेशनसाठी 500-1000 रुपये मागतो. मित्रांनो, एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या. सरकारी नियमानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. यासाठी सरकार तुमच्याकडून एकही रुपया घेत नाही. जर कोणी तुमच्याकडे पैशांची मागणी करत असेल, तर समजून जा की दाल में कुछ काला है. अशावेळी अजिबात घाबरू नका. त्यांना स्पष्ट सांगा की ही प्रक्रिया मोफत आहे आणि गरज पडल्यास CET सेलकडे तक्रार करा. पण एकही रुपया देऊ नका. स्कॅम नंबर 2, ॲडमिशन सम्राट किंवा दलाल. तुम्ही स्क्रुटिनी सेंटरच्या बाहेर उभे असता आणि अचानक एकदम सज्जन दिसणारा माणूस तुमच्या जवळ येतो आणि विचारतो, पाटील, ॲडमिशनचं बघताय का? कोणतं कॉलेज पाहिजे? COEP? VGTI? काही काळजी करू नका. फक्त 5 लाख रुपये द्या, तुमचं ॲडमिशन झालं म्हणून समजा. अरे भाऊ, इतकं सोपं असतं तर सगळेच COEP आणि VGTI मध्ये नसते का? हे लोक म्हणजे ॲडमिशन सम्राट. ते तुम्हाला टॉप कॉलेजचं आमिष दाखवून तुमच्याकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, इंजिनिअरिंगचं ॲडमिशन फक्त आणि फक्त तुमच्या मेरिटवर आणि कॅप राऊंडमधूनच होतं. मॅनेजमेंट कोट्यालाही मर्यादा आहेत. हे लोक फक्त तुमच्या डोळ्यात धूळफेक करत असतात. अशा लोकांपासून 4 हात लांबच राहा. स्कॅम नंबर 3, तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड. हा सगळ्यात धोकादायक स्कॅम आहे. काही ठिकाणी किंवा काही लोक तुमच्याकडून तुमच्या ॲप्लिकेशनचा ईमेल ID आणि पासवर्ड मागू शकतात. कारण सांगतील की आम्ही तुमचा फॉर्म पुढे पाठवतो किंवा तुमची लिस्ट आम्ही भरून देतो. 1 मिनिट थांबा. तुमचा ॲडमिशनचा पासवर्ड म्हणजे तुमच्या घराच्या तिजोरीची चावी आहे. ती तुम्ही कोणालाही देता का? नाही ना? मग हा पासवर्ड कोणालाच द्यायचा नाही. तुमचा जवळचा मित्र असो, शिक्षक असो किंवा सायबर कॅफेवाला असो, कोणालाच नाही. कारण एकदा का तुमचा पासवर्ड त्यांच्या हातात गेला की ते तुमच्या नकळत तुमची कॉलेज लिस्ट बदलवू शकतात, चुकीची माहिती भरू शकतात आणि तुमचं संपूर्ण ॲडमिशन धोक्यात आणू शकतात. तुमचा पासवर्ड फक्त तुमच्याजवळ ठेवा. आता तुमच्या मनात नक्कीच गोंधळ उडाला असेल की जर एवढे स्कॅम्स आहेत तर विश्वास ठेवायचा कोणावर? मला कोणतं कॉलेज मिळेल हे कसं ओळखायचं? ही कट ऑफची भानगड कशी समजून घ्यायची? थांबा, घाबरू नका. इथेच तर टेस्टवायझर तुमच्या मदतीला येतं. तुमचा हाच गोंधळ दूर करण्यासाठी आम्ही एक खास आणि अत्यंत उपयुक्त सर्व्हिस सुरू केली आहे. टेस्टवायझर्स पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. तुम्हाला फक्त आमच्या testwizer.com या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुमचा MST CET किंवा JEEचा स्कोअर, तुमची कॅटेगरी आणि इतर आवश्यक माहिती सबमिट करायची आहे. आणि बस, आमची तज्ज्ञ टीम तुमच्या मार्क्स आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला कोणती कॉलेजेस मिळण्याची शक्यता आहे याची एक अचूक आणि पर्सनलाइज्ड लिस्ट तयार करून थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवेल. म्हणजे उगाच इकडे तिकडे भटकण्याची आणि उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या लोकांचा ऐकण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला तुमच्या हक्काची आणि तुमच्या मेरिटला साजेशी लिस्ट घर बसल्या मिळेल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आजच जाऊन तुमची माहिती सबमिट करा. चला आता पुढच्या स्कॅमबद्दल बोलूया. स्कॅम नंबर 4, प्रोव्हिजनल ॲडमिशनचा खेळ. आजकाल हा एक नवीन ट्रेंड आलाय. कॅप राऊंड सुरू व्हायच्या आधीच तुम्हाला काही कॉलेजेसमधून फोन येतात. कॉंग्रॅच्युलेशन्स, आमच्या कॉलेजमध्ये तुमची निवड झाली आहे. फक्त 10,000 रुपये भरून तुमची सीट आजच प्रोव्हिजनली बुक करा, नाहीतर नंतर सीट मिळणार नाही. ही निव्वळ फसवणूक आहे. अधिकृत ॲडमिशन प्रक्रिया फक्त CET सेलच्या कॅप राऊंडमधूनच होते.
हे प्रोव्हिजनल ॲडमिशन फक्त तुमची सीट बुक करण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचा एक मार्ग आहे. एकदा तुम्ही पैसे दिले की तर परत मिळण्याची शक्यता जवळपास 0 असते. त्यामुळे अशा कोणत्याही फोन कॉल्स किंवा मेसेजेसना बळी पडू नका. तर मित्रांनो, सारांश काय? 1. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणालाही पैसे देऊ नका. 2. पैसे द्या, ॲडमिशन मिळवा म्हणणाऱ्या दलालांपासून लांब राहा. 3. तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका. तो तुमचा गुप्त खजिना आहे. 4. प्रोव्हिजनल ॲडमिशनच्या नावाखाली पैसे भरू नका. ॲडमिशन प्रक्रिया थोडी किचकट आहे, पण अशक्य नाही. प्रामाणिकपणे आणि योग्य मार्गाने गेलात तर तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रत्येक मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जो इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या प्रक्रियेत आहे. तुमचं एक शेअरिंग कोणाचे तरी लाखो रुपये आणि भविष्य वाचवू शकतं. आणि हो, testwiser.com वर जाऊन तुमच्या पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्टसाठी अप्लाय करायला विसरू नका. धन्यवाद. www.testwiser.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.